धुळ्यात मुख्याध्यापकाकडून महिलेवर अत्याचार, 59 लाखांची फसवणूक। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एका मुख्याध्यापकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुखलाल बोरसे नावाच्या या मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती। याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने महिलेच्या घरी जाऊन पेढ्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला। इतकेच नाही तर मुख्याध्यापकाने अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेकडून तब्बल 59 लाख रुपये उकळले। महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। पोलीस उपनिरीक्षक सायनाथ तळेकर, नेमणूक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन। पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन, गुन्हा नंबर 375/2025, BNS कलम 64 75 123 308-2 351-23 प्रमाणे दिनांक 14/11/2025 रोजी दाखल आहे। यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामभाऊ बोरसे यांनी पेढ्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला, तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ 59,99,400 रुपये त्या ठिकाणी उकळले। तसे तिच्याकडून 5 ते 6 कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत। यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयात सदर आरोपीस हजर केले असता त्यास 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे। पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहोत। हा प्रकार 17/8/2023 पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे। सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील आहे।